नगर परिषदेच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच प्रथम स्थापन झालेल्या फुरसुंगी देवाची नगर परिषदेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पण मतदाराच्या मनाचा आणि मताचा अंदाज घेता येत नाहीये. परंतु मतदाराच्या मनात काय आहे तेही पाहणे गरजेचे असल्याने आपण घेतलेल्या जनतेच्या मनातील भावना ओमकार दादाने आतापर्यंत आम्हाला देवदर्शन, अक्कलकोट, तुळजापूर, आमचं म्हणणं आहे की तो माणूस, त्यांचा कामठीप परिवार खूपच आमच्या जवळचा आहे. यांनी आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी बसासाठी बाकडे दिलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय. पण ते आता आमची जी काम आहेत की ते म्हणले इथून पुढे जे काय आहे तर आमचा पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे आणि अजून पण आम्हाला विश्वास आहे ते इथून पुढे करणार आहे आणि एवढी खात्री आणि ते येणार आहे. आम्ही त्यांनाच मत देणार आहे. ओमकार दादा रस्ता करून देणार आहे. एकच वादा ओमकार दादा, एकच वादा ओमकार दादा. प्रभाग क्रमांक 5 कामटेमाळा इथं आपण आलेलो आहे बाईट घेण्यासाठी. तर हे लोक बसलेले, त्यांच्या समस्या काय ते जाणून घेऊ आपण. काय समस्या आहे काका तुमची? आमच्या समस्या म्हणजे काय आहेत, फक्त विकास झाला पाहिजे कामटेमाळ्याचा, बाकी काय नाही. बरं, तुम्हाला अशी अपेक्षा काय आहे की कुठला नगरसेवक यावं? आपला आहे ओमकार दादाच. तुमची काय समस्या आहे काका? आपल्याला लाईटी, रस्ते हे झालं पाहिजे आणि ओंकार दादाच आले पाहिजे. आम्ही बसलेलो जे हे बेंच आहेत ते पण त्यांच्या थ्रू दिलेले आहेत, त्यांच्यातर्फे आम्हाला बसण्यासाठी दिलेलेच आहेत आणि त्यांना आम्ही बहुमताने निवडून आणू. आम्ही मतदान व्यवस्थित करू, सगळेजण मिळून एकत्रित मतदान करू आम्ही आणि त्यांना विजयच मिळवून देऊ अशी आमची अपेक्षा आहे. आणि विजय झाल्याच्या नंतर आमची काही अपेक्षा कामं आहेत त्यांनी पूर्ण करून द्यावी. धन्यवाद. तुमच्या काय अपेक्षा काका? आमचे काय अपेक्षा नाहीत, ते होणारी काम करावं आणि कामटेमाळ्याचा विकास व्हावा. पण हेच नगरसेवक का पाहिजे नाही तुम्हाला? हेच नगरसेवक असे पाहिजेत की येऊन गेले, त्यांनी काम नुसते आश्वासने दिली, त्यांनी काही काम केली नाही. त्यामुळं आम्हाला नवीन पाहिजे. तुम्हाला अपेक्षा आहे का ओमकार दादा काम करेन? गॅरंटी आम्हाला. आणि आमचं बोलणं ऐकणारा माणूस आहे. भरपूर कामं केलेली आहेत पहिली आणि इथून पुढे बी करणारा माणूस आहे, म्हणून आम्ही त्याला निवडलं. तुमच्या आमचं काय नाही, फक्त रस्ते आणि पाण्याची सोयी, बाकी काय नाही. मावशी तुमच्या काय? आम्हाला पण पाहिजे रस्ता पाणी, रस्ता आणि पाण्याची, बाकी काय नको आम्हाला. तुमच्या काय आजी? मला नाही बोलला यायचं. सांगतात की बोला बोला बोला. आता सगळ्यांनी मागितले तेच आपली अपेक्षा. ओंकार दादा आले पाहिजे. आमच्या काय जी कामे असतील ती करतील, ते आल्यानंतर, निवडून आल्यानंतर जे सांगू ते करतील असं आम्हाला विश्वास आहे. म्हणून ओंकार का पाहिजे? कार्यकर्ते त्यांनी कार्य केले ह्याच्या आधी पण आणि आता इथून पुढे करते ह्याची बी खात्री आहे आम्हाला. आम्ही रहिवासी साळोबाची वाडी येथे राहत, प्रभाग क्रमांक 5. आमच्या इथे ना रस्त्याची प्रचंड समस्या आहे. आम्ही फार नेत्यांकडे जाऊन ती समस्याचं सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीच त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. रस्त्याची समस्या, लाईटीची समस्या, पाण्याची समस्या, त्याच्यामुळे आमच्याकडे आता पाहुणे यायला पण तरसतात. त्याच्यानंतर ना आता आम्हाला प्रभाग क्रमांक 5 मधून जे ओमकार दादा कामटे आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्या सर्व समस्या ते सोडवतील आणि त्याच आश्वासना खातर आम्ही त्यांना मतदान करणार आहोत. ओमकार दादा एकच वादा. तुम्हाला काय? आम्हाला वाटतं की ओमकार दादानी रस्ता करून द्यावा, पाण्याची सोय करून द्यावा, सगळी सोय करून द्यावा. आमची पण पाहुणे रावळे यायला कंटाळा करीत, रस्ता कच्चा आहे म्हणून. तुमची काय समस्या? माझी समस्या अशी आहे की रस्त्याची खूप मोठी समस्या आहे. माझं लग्न ठरलं तेव्हा मला रस्ता नाही चांगला किंवा खूप आतमध्ये असं वाटलं. त्याच्यामुळे रस्त्यामुळे माझ्या माहेरचे लोक म्हणत होते की रस्ता चांगला नाही का, मुलीला यायला जायला त्रास होईल. पण त्याच्यामुळं जरा कन्फ्यूज होते. पण रस्ता होईल या आश्वासना खातर सगळं झालं. आता एक आश्वासन आहे ओमकार दादांचं आणि ते पूर्ण करतील, म्हणून आम्हाला त्यांनाच मतदान करायचंय. एकच वादा ओमकार दादा. तुमच्या काय समस्या? काय नाही, रस्त्याचं काम आणि पाण्याची सोय करून द्या एवढंच. बघूया प्रभाग क्रमांक 5 लाईन नंबर 6 मध्ये आपण आलेलो आहे. इथल्या नागरिकांच्या काय समस्या जाणून घेऊ. नमस्कार, मी रोहित रणजित सावंत, लाईन नंबर 6चा एक सामान्य नागरिक आहे. ओमकार दादा मच्छिंद्र कामठे हे आमचे प्रभाग नंबर 5चे उमेदवार आहेत व त्यांच्यासोबत सभापती स्वाती लक्ष्मण आढाळे हे पण आमचे प्रभाग नंबर 5चे
उमेदवार आहेत. त्यांनी आमच्या लेनचे खूप सारे समस्या सोडवलेल्या आहेत. जसं काय आमच्या लेनला आधी स्ट्रीट लाईट नव्हत्या, स्ट्रीट लाईट लावल्या त्यांनी, स्वखर्चातून त्यांनी स्ट्रीट लाईट लावून दिल्या. परत आमच्या मंदिराचं त्यांनी स्लॅबचं पण काम सांगितलं आहे. ते म्हणले, आम्ही त्यांना म्हणलो की तुम्ही काम करा पण आत्ताच नको दादा, आमचं तुम्ही निवडून या, तुमची सगळं इलेक्शन होऊ द्या, मग आम्ही काम करून घेऊ. आणि परत त्यांनी खूप सारे आमच्या ड्रेनेजची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आम्ही त्यांना सांगितली आहे. ते बोलले की आपण सगळं काम करू, जे काही तुमच्या समस्या आहे सगळ्या समस्या सोडवल्या जातील असं आम्हाला दादांनी शब्द दिला आहे. आम्हाला दादावर खूप विश्वास आहे. आम्ही दादांनाच मतदान करू. दादांना आम्ही विश्वास देतो की तुम्हीच निवडून येणार. दादाच का तुम्हाला असे वाटते? दादा हे असे एक उमेदवार आहे की जे स्वतःहून समोर येतात, स्वतःहून नागरिकांशी संपर्क साधतात की तुमच्या समस्या काय आहे, तुम्ही काय, तुमच्या अडचणी काय आहेत. तसं ते सगळ्यांनी संवाद साधला. संवाद साधल्यानंतर त्यांना समस्या काय आल्या, त्यांनी लोकांच्या समस्या जाणल्या. लोकांच्या समस्या जाणल्यानंतर त्यांनी सगळी कामं केलीत, स्वखर्चातून केलीत. की म्हणजे असं नाही की निधी आलाच पाहिजे, निधी आल्यानंतरच करणार. त्यांनी असे उमेदवार आहेत. तुमच्या काही समस्या आहे काका? आमच्या काही समस्या नाही. समस्या अशा आहे की त्यांनी त्यांच्या स्वखर्चाने स्ट्रीट लाईट बसवल्या. आम्हाला आश्वासन दिलेले आहे की इथून ड्रेनेज लाईन खाली ते 8 फूट जाऊन इकडनं ड्रेनेज लाईन खाली जात नसल्यामुळं त्यांनी स्वतःच्या खर्चाने ते ड्रेनेज लाईन करणारे असं आश्वासन आम्हाला दिलेले आहे. उमेदवार चांगला आहे, उमेदवार उत्सुक आहे, नवीन पिढीचा उमेदवार आहे. त्याच्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो खात्रीशीर काम करणारा मुलगा आहे. त्याच्यामुळं आम्ही पूर्ण मतदान त्याला करणार आहोत. पण हेच उमेदवार तुम्हाला का पाहिजे? हा उमेदवार स्वतःच्या स्वखर्चाने निवडणूक व्हायच्या अगोदरच स्वतःच्या स्वखर्चाने भरपूर खर्च करत आहे. त्याच्यामुळं निवडून आल्यावर सगळ्या समस्या सोडवणार हे आम्हाला खात्रीशीर माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे पांडवदान परिसरामध्ये त्यांनी लाईन नंबर 1 पासून ते लाईन नंबर 6 पर्यंत ड्रेनेज लाईनचं साफसफाईचं काम केलेलं आहे. प्रत्येक लाईनीमध्ये, प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये पांडवदनच्या त्यांनी स्ट्रीट लाईट बसवलेले आहेत. प्रत्येक आपल्या वयोवृद्ध महिला पुरुषांना बसण्यासाठी त्यांनी बेंचेस ठेवलेले आहेत. रोडची कामं सुद्धा काही ठिकाणी त्यांनी मुरुम टाकून व्यवस्थित केलेले आहेत. राहिला हा पांडवधन फुरसिंगीचा रस्ता, हा सुद्धा त्यांच्या मार्फतच रिव्हर सीटला कागदपत्रे करून फॉलोअप घेऊन हा रस्ता त्यांच्या रिव्हर सिटीच्या मार्गदर्शनाखाली ओंकार दादाच्या पाठपुराव्यामुळे हा होणार आहे. पण थोडंसं आमची एक पाईपलाईन जाणार आहे कदमवाक वस्तीची, त्याच्यामुळे थोडासा रस्ता राहिलेला आहे. तुम्ही वरती बघू शकता, वरती एक 4 ते 5 किलोमीटरचा रस्ता पूर्ण झालेला आहे. तिथून पुढे पाईपलाईन टाकायचं काम राहिलेलं आहे, त्यासाठी हा रस्ता राहिलेला आहे. पण ज्या वेळेस ही पाईपलाईन पूर्ण होईल त्याच्यानंतर तो 100% रस्ता पूर्ण होईल याचा मला विश्वास आहे. साळोबाची वाडी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपण इथं आलेलो आहे. तर इथल्या लोकांची काही समस्या आहे? ओंकारांनी लाईटचा प्रॉब्लेम होता, तर 100 केवीची डीपी होती, तर त्यांनी 200 केवीची वैयक्तिक खर्चाने करून दिलेली ती. तुमची काय समस्या आहे? रोड झाला पाहिजे, रोडची सोय झाली पाहिजे. आणि ड्रेनेजची त्यांनी सांगितलं की ह्या बॅक साईडला ड्रेनेज नाही, तर ते सॉल्व्ह करून देतो म्हणले होते. न्यूज मेकर पुणे. आत्ता आपण प्रभाग क्रमांक 5 आणि लाईन नंबर 5 मध्ये आहे. इथं भरपूर लोक बसलेले आहे, तर त्यांच्या काय समस्या आहे इथल्या आपण जाणून घेऊया. काका, आपण लाईन नंबर 5 मध्ये आलेलो आहे, तुमच्या काय समस्या आहे इथल्या? आमच्या समस्या होत्या, आमच्या रोडला लाईट नव्हती. ते ओंकार कामट्यांनी सांगितलं अर्जंट लगेच करून दिली. आणि काही जणांचे नळ बंद झाले होते आणि बरेच दिवसांनी पाणी बंद होतं, ते पाणी सुद्धा त्यांनी लगेच चालू करून दिले. आणि पुढील कामं ते रस्त्याचे कुठलेही काम असलं तरी करून देणार, आणि फोन केलं की लगेच येतात. आणि आमचा लाईफ विमा बी त्यांनी काढून दिलेला आहे 5 वर्षाचा. आणि अगदी चांगले काम करतात आणि तरुण तरुणदार उमेदवार आहे, आणि त्यांचं काम एकदम निस्वार्थ आहे, कुठलाही स्वार्थ असा त्यांनी दाखवला नाही. फोन केले की लगेच येतात. किती दिवसांनी आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होता, पाण्याचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम, रस्त्याचा प्रॉब्लेम, सगळं कामं करून देणार. आणि काही कामं केलेले आणि पुढील कामं बी ते करणार आहे. त्यांचं नेतृत्व एकदम खंबीर आणि ते चांगले स्वभावाने निर्मळ आणि स्वच्छ माणूस आहे.
तरी त्यांना मत तुम्हाला ओमकार कामटेच का पाहिजे नाही? कारण की त्यांचं कार्य एकदम निस्वार्थ आहे. म्हणजे स्वार्थ कुठलाही नाही त्यांना की हे स्वार्थ आहे, आणि लगेच धावून येतात. आता इलेक्शन कितीतरी लांब होती, ते गणपतीपासून त्यांना काही चिन्ह नव्हतं, काही हे नव्हतं, तरी त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले. कुठल्याही कामाला धावून येतात. लाईटची सोय करून दिली, आमचे नळ कनेक्शन बंद होते, पाणी येत नव्हतं, पाणी लगेच चालू करून दिलं. रोडची समस्या, त्या रोडच्या समस्या धावून येतात, अगदी लगेच धावून येतात. आणि स्वभाव चांगला त्यांचा आहे, मिळावू स्वभाव आहे. तुमच्या काय समस्या आहेत? ओमकार कामठे आमच्या मुलासारखे आहेत आणि आमच्या मुलांच्यात आमच्या वस्तीत सगळ्यांची मिळून मिसळून राहतात. अगदी त्यांना कुठलाही गर्व नाहीये. ते आमच्यासारखे गरीबासारखे, गरीब सामान्य माणसासारखे आमच्या संग राहतात. आमच्या दुःखात सुखात सगळ्या कुठल्याही गोष्टीत आमच्या बरोबर उभे राहतात. आम्हाला असं कमीपणा दाखवत नाही किंवा आम्ही असे खालील वर्गाचे लोक आहे किंवा आम्ही छोट्या समाजाचे लोक आहे असे ते दाखवून देत नाही. आम्हाला अगदी आमच्या मुलासारखा ओमकार कामठे वाटतो. आणि आमच्या 5 नंबर लेन मधील लाईटी त्यांनी बसून दिल्या. पाणीचा समस्या होता, पाणी आम्हाला चालू केलं दिलं. आणि ती कचरा गाडी येत नव्हती वेळेवर, ती पण कचरा गाडी आम्हाला आता दिवसाआड किंवा रोज येते. आम्हाला म्हणजे आता कोणती अडचण नाही आणि इथूनही पुढं आम्हाला कुठलीच अडचण होणार नाही अशी आम्हाला खूप त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि ते करतील असे पण आम्हाला वाटतात. आमच्या काही त्या समस्या होत्या त्या त्यांनी सगळे काय पूर्ण केल्यात. ओमकार कामटे ते आमचे लेखासारखे आहेत, त्यांनी सगळे छान काम केलेले आणि इथून पुढे छान काम करतात. आणि काय गटराच्या सोया, लाईटची सोयी, कॅमेरे बसून देणारे ते, आणि काय ते पाणी येत नव्हते, पाणीचे टँकर विंकल आम्हाला आणून देत होते. आमचे असे काय हाल होऊन दिले नाही पाण्याचे. त्यांनी वेळेवर सगळं पाणी, लाईटी, खांब, गटरा, अजून काय ते कॅमेरे बसवणार ते आमच्याकडनं अपेक्षा आहे. हे ओमकार करतील सगळं. आमची अपेक्षा त्यांनाच का? आमचं मतदान का आमचं म्हणजे ते असे व्यक्ती आहे की ते सगळे काम आमचे केलेले आणि करतील बी ते काम आमचे, अशी अपेक्षा आहे. म्हणून आमचे मतदान त्यांना आहे. त्यांचं कसलं स्वार्थानं कसलं काय नाही, म्हणून आमचे मतदान त्यांना. ताई तुमच्या काय समस्या आहे? आमच्या समस्या आता तर आमच्या सगळ्या बंधू बहिणींनी सांगितलंच आहे तुम्हाला. आमचे इथले सगळे प्रॉब्लेम लेन नंबर 5चे ओमकार दादा यांनी सगळे सॉल्व्ह केलेलेच आहे आणि पुढेही करतील अशी आम्हाला अपेक्षाही आहे आणि विश्वासही आहे. आणि मेन म्हणजे इथे सरकारी योजना वगैरे आमच्यासारख्या लेडीज महिला ज्या आहे घरगुती त्यांना भेटत नव्हत्या, ते आता इथून पुढे त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की करतील आणि ते करतील असा विश्वास आहे आम्हाला. महिला बचत गट असो किंवा कोणतेही काम असो ते आम्हाला सहकार्य करतात. प्रत्येक गोष्टीला एक फोन केला तर ते येतात, सगळी आम्हाला माहिती वगैरे देता. गव्हर्नमेंटची कोणतीही योजना असेल तर त्याचीही माहिती देता. आता विमा असो किंवा कोणत्याही वृद्ध वडीलधारे जे व्यक्ती असतील त्यांना काही अडचण असतील, हॉस्पिटलच्या अडचणी असतील तर ते भरपूर मदतही करतात. येतात हॉस्पिटलमध्ये जाऊन सगळी माहिती वगैरे विचारतात. सगळं म्हणजे आम्हाला सोयीस्कर आहे सगळं आणि आमचा विश्वास आहे की दादाच येतील निवडून. ठीक आहे. तर आपण या लोकांच्या लाईन नंबर 5 मधल्या समस्या जाणून घेतलेल्या आहे की यांचं मत असंच आहे की ओमकार मच्छिंद्र कामटे यांनी भरपूर या लोकांसाठी मदत केलेली आहे, त्यांना देवदर्शन वगैरे दाखवलेलं आहे. तर त्यांच्या समस्या सगळे म्हणजे त्यांच्या घरातला मुलगा समजतात ओमकार कामठेंना, त्यांच्याबद्दल की यांच्या भावना की चांगल्या आहे म्हणून यांचं मत ओमकार कामठेंलाच आहे हे 100% आपण जाणू शकतो. न्यूज मेकर पुणे, विकी कडे.